काल जे बळी गेले त्याला जबाबदार कोण? सरकारने पैसे मंजूर केले, मग पूल का नाही झाला? पैसे गेले कुठे? लाडक्या बहिणींची मते विकत घ्यायला पैसे मिळत आहेत. काल जे बळी गेले त्याला जबाबदार कोण? कागदावरती म्हणे हे पैसे मंजूर झालेत. किती? त्या पुलाच्या निर्मितीसाठी सरकारने पैसे मंजूर केले आहेत कागदावर, मग पूल का नाही झाला? पैसे गेले कुठे? मंजूर झालेले पैसे गेले कुठे? पैसे मंजूर झालेत ना. बाकी सगळ्या गोष्टींना पैसे मिळत आहेत. मतं विकत घ्यायला मिळत आहेत, आमदार खासदार विकत घ्यायला कोट्यवधी रुपये मिळत आहेत, निवडणुकीमध्ये मिळत आहेत, लाडक्या बहिणींची मते विकत घ्यायला पैसे मिळत आहेत. पण काल 41 लोकांचे जे बळी गेले आणि एका पुलामुळे, तो पूल दुरुस्त करायला पैसे. मला एक फार इंटरेस्टिंग पत्र माझ्यासमोर आहे. 11 जुलै 2024 रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, त्यांनी हे जे काम आहे, कुंडमाळा रस्ता बरं का, 31 आणि इंद्रायणी नदीवर जोड रस्त्यासह मोठ्या पुलाचे बांधकाम करणे, तालुका मावळ, जिल्हा पुणे, अशा कामाला मंजुरी दिली रवींद्र चव्हाण यांनी. आणि हे त्याने कोणाला कळवलेलं आहे? रवींद्र भेगडे, अध्यक्ष भाजप मावळ तालुका, त्यांच्या सहीचं पत्र आहे. मंत्री सही करताना सुद्धा किती नॉन सिरियस असतात, झोपून असतात. अशा 8 कोटीचं काम आहे असं मी ऐकलं, पण पत्रावर सही आहे 80,000. हे पहा, म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत, म्हणजे किती गांभीर्य आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये अशा घटना होऊ नये याकरता अधिक आपल्याला त्यात काय काळजी घेता येईल. पण यात मला हे पुन्हा नमूद करायचं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी काल मला ज्यावेळेस याचं ब्रीफिंग केलं त्यावेळेस हा धोकादायक आहे याचं नोटिफिकेशन देखील निघालेलं आहे. आणि तशा प्रकारे गावकऱ्यांनी देखील त्या ठिकाणी म्हणजे लोकांनी त्याचा वापर करू नये अशा प्रकारची विनंती केली होती. संजय राऊतांनी एक पत्र दाखवलं रवींद्र चव्हाणांचं की 80,000 रुपये या पुलासाठी मंजूर करण्यात आले आणि त्याच्यावरून आरोप केले की जर हे पैसे मंजूर केले तर खर्च का झाला नाही. काही लोक देशाच्या सेनेवर आरोप करतात, देशाच्या शौर्यावर आरोप करतात. त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोपाचं पडलं आणि अशा लोकांना उत्तर द्यायला बसलो नाही येते. पीएसचा देखील अजून प्रश्न सुटलेला, पीएसचा देखील अजून प्रश्न कुठेतरी सुटला नाहीये. मंत्र्यांना पीएस मिळाले, तुम्ही कशाला चिंता करता?